विठ्ठल रुक्मिणी मातेचं अतिशय देखणं असं रूप आपण सगळेच पाहू शकतोय। शाही विवाह सोहळा संपन्न होतोय। मंगलाष्टका सुरू आहेत। भाविकांकडून अक्षता टाकल्या जातात। ही दृश्य आहेत पंढरपुरात। देशभरातून लाखो फुलांनी या मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे। देवाचं लग्न लागतंय या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार अनेक वारकरी सध्या आहेत। वारकरी संप्रदायातले कित्येक भाविक सध्या या मंदिरात उपस्थित आहेत। पंढरपुरात हा विवाह सोहळा, शाही विवाह सोहळा संपन्न होतोय। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी कित्येक भाविकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावली आहे। अतिशय प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण आपण पंढरपुरातलं पाहू शकतो। मुंडावळ्या लावलेलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं हे रूप अतिशय लोभस दिसतंय। अशा अर्थानं देवाचं लग्न लागलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पंढरपुरात संपन्न होतोय। हजारो भाविकांनी या शाही विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आपली उपस्थिती लावलेली आहे। देवाच्या लग्नाचे साक्षीदार झालेले आहेत। शाही विवाह सोहळ्याचं नेत्रदीपक असं दृश्य आपण सगळेच पाहू शकतोय। सध्या ही दृश्य आहेत पंढरपुरातली लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय। सध्या मंगलाष्टका सुरू आहेत। अक्षता पडतायत। नेत्रदीपक असा हा सोहळा, भाविकांची तुफान गर्दी, त्याचसोबत उत्साह आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरचे हे प्रसन्न भाव। शाही सोहळा पाहण्यासाठी याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी संप्रदायातील भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली। विठ्ठल मंदिराला ही शाही सजावट करण्यात आली आहे आणि देशभरातूनही फुलं आणली गेली आहेत। अतिशय आकर्षक अशी ही सजावट आहे। त्याचसोबत या ठिकाणी भाविकांची पण गर्दी आहे। ही पंढरपुरातली थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। अखेर विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडलेला आहे। या शाही विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता कित्येक भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे। वारकरी संप्रदायातील भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। लग्न लागलेलं आहे। शाही विवाह सोहळा संपन्न होतो।